आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। वंचित बहुजन आघाडीची मवियासोबत अजून युती झाली नाही। माझ्या आदेशाशिवाय मवियाच्या बैठकांना जाऊ नका। प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आदेश। राज्यात मविया आणि वंचितचे कार्यकर्ते एक दिलानं काम करत आहेत, तर 2024ला परिवर्तन झालं नाही तर ही निवडणूक शेवटची असेल, संजय राऊतांचं वक्तव्य। 6 तारखेपर्यंत मविया वंचित युतीचा तिढा सुटलेला असेल। तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करतील, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रामध्ये स्वतःची ताकद आहे। आंबेडकरांच्या पक्षाला शोभादायक वागणूक दिली नाही। मंत्री दीपक केसरकरांची मवियावर टीका। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच्या बैठकीला महत्त्व। पंतप्रधान मोदींसह कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार। अमित शहा 5 तारखेला महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार। बैठकीनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। नारायण राणे तातडीनं दिल्ली दौऱ्यावर। भाजपने काल लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। नारायण राणे उद्या अयोध्येला देखील जाणार। भाजपकडून लोकसभेसाठी 16 राज्यातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीमधूनच लढणार, तर गांधीनगरमधून अमित शहांना दुसऱ्यांदा उमेदवारी। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही, मात्र महाराष्ट्रातील कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर। मवियाचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित। 6 जागांवर अद्याप तोडगा नाही। 6 जागांचं चर्चेनंतर वाटप होणार, सूत्रांची माहिती। अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ अजित पवारांच्या भेटीला। आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू असल्याची शक्यता। शिरूरमध्ये आयात उमेदवारापेक्षा महेश लांडगेंना उमेदवारी द्या। राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांची अजित पवारांकडे मागणी। आढळरावांच्या चर्चा सुरू असल्यानं विलास लांडे महेश लांडगेंसाठी आग्रही। भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर कृपाशंकर सिंह फडणवीसांच्या भेटीला। कृपाशंकर सिंहांना युपीच्या जौनपूरमधून तिकीट। पुण्याच्या मावळमध्ये लोकसभा निवडणुकीनिमित्त भाजपचं शक्ती प्रदर्शन। अनेक युवकांचा भाजप युवा मोर्चामध्ये प्रवेश। मावळ लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपचा दावा। भाजपकडे उमेदवार नाही का? राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा सवाल। श्रीरंग बारणे कमळवर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया। मावळमध्ये भाजपकडे बाळा भेगडे उमेदवार। मावळचे भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडेंचं वक्तव्य। हिंगोलीतून माझं तिकीट कापलं तर मला आणखी मोठी संधी मिळेल। भाजपने हिंगोलीच्या जागेवर दावा केल्यानंतर शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटलांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडण्यामागे अदृश्य शक्तीच्या दबावामुळेच पक्ष फुटत आहे। अकोल्यामधील पत्रकार परिषदेमध्ये अनिल देशमुखांचं वक्तव्य। नांदेड लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडण्याची सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांची मागणी। प्रकाश मारावार लोकसभा लढवणार असल्याची चर्चा। सोलापूरमधच्या म्हाडामधून तिकीट कोणालाही मिळो त्याचा प्रचार करणार, तर मला उमेदवारी मिळाल्यास मोहिते पाटलांना सोबत घेऊन चालणार, रणजितसिंह निंबाळकरांचं वक्तव्य। भाजपच्या जगदीश मुळीक यांनी घेतली मनसे नेते बाबू आगसकरांची भेट। पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी जगदीश मुळीक इच्छुक। कल्याण डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम। शिंदे फडणवीस अजित पवार राहणार उपस्थित, तर शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। डोंबिवलीमध्ये मनसे आमदार राजू पाटलांची बॅनरबाजी चर्चेत। मनसेकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं बॅनर्स लावण्यात आले, त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 34 गावांच्या करासंदर्भात बैठक। पालिका आयुक्त विक्रम कुमारही बैठकीला उपस्थित राहणार। आम्ही पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे 24 तास जनतेला माहिती असतं। सोशल मीडिया वापरावरील अजित पवार रुपाली चाकणकर यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर। उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत उद्या कार्य अहवाल प्रसिद्ध करणार। ठाकरे गटाकडून लोकसभेच्या दृष्टीनं आखणी सुरू। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध। हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची ईडीनं कोर्टाकडे परवानगी मागितली। 15 मार्चला पुढील सुनावणी। भ्रष्टाचार प्रकरणामध्ये कोर्टात हजर राहिल्यानं मंत्री छगन भुजबळांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द। आरोपमुक्त करण्याच्या अर्जावर सध्या विशेष कोर्टामध्ये सुनावणी सुरू। खडसेंची गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली। सत्र न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असल्यानं निर्णयाचे अधिकारही सत्र न्यायालयाला, असं म्हणत हायकोर्टानं याचिका फेटाळली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीव मारण्याची धमकी देणाऱ्याला सांताक्रूज पोलिसांकडून अटक। आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीव मारण्याची धमकी। नांदेडच्या दत्ता नलावडे नावाच्या तरुणाकडून धमकी। या संदर्भात पोलीस संचालकांना तक्रार केल्याची लाड यांची माहिती।
मनोज जरांगे आजपासून 3 दिवस बीड, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर मराठा बांधवांशी संवाद साधणार. तसंच आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार. सोलापूरमधल्या कोंडी गावचे ग्रामस्थ सरकार विरोधात आक्रमक. मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ गावकरी एकवटले. भाजपा आणि मित्र पक्षांना मतदान करणार नसल्याची गावकऱ्यांची शपथ. रिफायनरी विरोधी अजेंडा निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये घ्या. रिफायनरी विरोधी संघटनेचं राजकीय पक्षांना आवाहन. रिफायनरी विरोधी भूमिका घेतली नाही तर संघटना निवडणूक लढवणार अशी भूमिका. रिफायनरी विरोधी संघटनेच्या मागणीवर मवियामध्ये चर्चा करणार. जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्याबाबत चर्चा केली जाईल. विजय वडेट्टीवारांची माहिती. गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्याकडून कल्याणमध्ये शक्ती प्रदर्शन. चिंचपाडा परिसरामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन. सुलभा गायकवाड यांच्या राजकीय एंट्रीनं चर्चाला उधाण. मुंबईतील सर्व पोलिसांना हक्काची घरं मिळवून देणार. तसंच कुलाब्यापासून दहिसरपर्यंतच्या पोलीस बांधवांना हक्काची घरं मिळवून देणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा. शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचे आदेश. मात्र पालिकेच्या शाळेतील शिक्षकांची यातून अजिबात सुटका नाही. 2 दिवस निवडणुकीचं काम तर 4 दिवस शाळा. वर्धाच्या किन्हाळ्यामध्ये गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्सव. पालखी सोहळ्यामध्ये भजनी मंडळांचा सहभाग. सोहळ्याला पारंपरिक वेशामध्ये भाविकांचा सहभाग. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर. शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर पुणे पोलिसांचा दिवसभर रूट मार्च. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे पोलिसांना आदेश. वर्ध्यामध्ये संत्र्याचे भाव घसरल्यानं संत्रा उत्पादक चिंतेत. 40 ते 60 रुपये प्रति किलोचा संत्रा 15 ते 20 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम. गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 24,75,000 क्विंटल धान खरेदी. तर खरेदी केलेलं धान अद्याप संस्थांच्या गोडाऊनमध्येच पडून. कारखानदार आणि शासनात करार न झाल्यास संस्था चालकांना फटका बसणार. मुंबई महापालिकेमध्ये कामगार कर्मचाऱ्यांची तब्बल 52,000हून अधिक पदं रिक्त. 1,45,000हून अधिक पदं मंजूर असताना केवळ 92,000 पदांवर कर्मचारी कार्यरत. कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार.